गेल्या वेळेला आपण 5वा अध्याय सुरू केला. त्याच्यातल्या 3 श्लोक आणि त्या श्लोकाच्या नंतरच्या ओव्या ज्या आहेत त्या आपण पाहिल्या. श्लोक जरी पूर्ण पाहिले नसले तरी 3रा श्लोक विशेषतः मी सांगितला होता, आठवत असेल तर एकदा बघा तुमच्या तिथे, की नित्य संन्यासी कोण असतो हे त्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. आणि यो न द्वेष्टी न कांक्षती, आणि मग त्याच्यापुढे निर्द्वंद्व असे 3 त्याची वैशिष्ट्य सांगितले, की तो नित्य संन्यासी असतो. म्हणजे ही वृत्ती आहे आणि ती वृत्ती त्याच्यामध्ये कायम असते, की मनामध्ये खूप काही मोठ्या आकांक्षा नाही. आणि त्याचबरोबर हे मला हवं आहे, हे मला नको आहे. द्वेष याचा अर्थ तो आहे की नको असणं, म्हणजे ही परिस्थिती मला नको, हा माणूस मला नको, हे मला नको, हे जे त्याला द्वेष म्हणतात. तर हे हवं नको ही जी आपली सामान्य माणसाची वृत्ती असते, की ज्याच्यामुळे मग सगळं पुढे आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारचे त्रास, दुःख वगैरे, सुख वाटतं, कधी दुःख वाटतं, हे जे सगळं सुरू होतं त्याचं कारणच मुळे ह्या गोष्टी असतात. आता त्यामुळे ज्याच्या मनामध्ये हे नाहीच आहे, द्वेषही नाही आहे, म्हणजे हवं नको काही नाहीच आहे, आणि त्याचप्रमाणे तो निर्द्वंद्व आहे. निर्द्वंद्व म्हणजे त्याला कुठलं यश मिळो अपयश मिळो, मान अपमान, स्तुती निंदा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींकडे तो समान दृष्टीने पाहतो. कारण हे होणारच आयुष्यामध्ये, हे कधीतरी घडतच असतं ना. कोणी ना कोणीतरी स्तुती करतो, कोणी ना कोणीतरी निंदा करतं. आता त्या स्तुतीने आपण वाहवत जाऊ नये. एक क्षणाचा आनंद आहे, ठीक आहे, तिथेच आपण थांबावं. आणि त्याचप्रमाणे कोणी निंदा केली तर त्याच्यातही ते सारखं मनामध्ये घोळत राहायचं, की हा असं म्हणाला, तो तसं म्हणाला. हे जे याच्यातून आपण किती दुःख आणि उगीच म्हणजे खोटी सुख आणि खोटी दुःख आपण आयुष्यामध्ये निर्माण करत असतो. तर असा हे ज्याच्या बाबतीमध्ये घडत नाही त्याला नित्य संन्यासी म्हटले. आणि संन्यास ही वृत्ती आहे. मी सांगितलं संन्यास हा बाह्य संन्यास नाही, की संन्यास म्हणजे सगळं काही सर्वसंग परित्याग करून घर सोडून भगवी वस्त्र घालायची म्हणजे संन्यास मुळीच नाही. संन्यास ही वृत्ती आहे की जी अगदी ब्रह्मचर्याश्रमापासून ते संन्यासाश्रमापर्यंत, म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा, की ज्या गृहस्थाश्रमामध्ये काम आणि अर्थ यांची साधना करायची असते माणसाने, त्याही काळामध्ये संन्यासी वृत्ती म्हणजे जी आपल्या सामान्य लोकांच्या बाबतीमध्ये अपेक्षित आहे, की आपण गृहस्थाश्रमी आहोत, आपण घरामध्ये राहतो, तर ज्या काही गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात त्याच्यामुळे फार सुख दुःख ह्या असल्या द्वंद्वांमध्ये जो पडत नाही तो नित्य संन्यासी. फार सुंदर शब्द गीतेमध्ये वापरलेला आहे आणि म्हणून मी मुद्दाम गीतेतला तो श्लोक सांगितला. आणि मग शेवट त्या श्लोकामध्ये असं म्हटलं की असा जो नित्य संन्यासी असतो त्याला कायम सुख लागतं, खरं सुख. म्हणजे आपण जे बाह्य गोष्टीमध्ये ज्याला आपण सुख आणि दुःख म्हणतो तसं नाही, तर त्याला खरा आनंद, आतून आनंद त्याला मिळतो. तर ह्या कुठल्याही अशा गोष्टींमध्ये तो वाहवत जातो. आता अशा प्रकारे आणि ओव्यात पाहिलं तर त्या ओव्यांमध्ये 25वी जी ओवी आहे त्या ओवीच्यामध्ये शेवटचा जो शब्द आहे संन्यास योगो असं दोन्ही म्हटलेलं आहे. या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. कारण ह्या 5व्या अध्यायाची सुरुवात कशी झाली की अर्जुन म्हणतो की मला तू एक काहीतरी निश्चित सांग, संन्यास घ्यायचा आहे का कर्मयोग कर, म्हणजे कर्म करू मी
का मी ह्या संन्यास मार्गाने जाऊ, मला हे काही तुझं कळत नाही आहे, इथून जी सुरुवात झाली आहे त्याच्या शंकेला ते उत्तर देत आहे. आणि त्यामुळे ते या ठिकाणी असं म्हणतात की या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योग, म्हणजे एकच दोन्हीही एकाच मार्गाने जाण्यासारखंच आहे. संन्यास हा काही योगापेक्षा कर्मयोगापेक्षा वेगळा आहे असं नाही. आणि जितकं आपण पुढे जाऊ तितकं हे आपल्याला आणखीन समजत राहणार आहे. पुढचाही श्लोक तसाच आहे. तो आधी घेते आणि मग मी विनोबा भावेंचे यावरचे विचार सांगते की ज्याच्यामध्ये त्यांनी कसं ह्या सगळ्या मार्ग जे आपल्याला एरवी असं म्हटलं जातं ना, गीतेमध्ये ज्ञानमार्ग आहे, गीतेमध्ये भक्ती मार्ग आहे, गीतेमध्ये कर्म मार्ग आहे, आणि त्यामुळे हे तिन्ही मार्ग काहीतरी वेगळे आहेत, आपल्याला झेपेल तो मार्ग आपण स्वीकारायचा वगैरे, अशा ह्या ज्या सगळ्या आपल्या मनातल्या विचार जे निर्माण होतात त्याला त्यांनी विनोबांनी कसं उत्तर दिलेलं आहे ते मी सांगते. आपण त्याच्या पुढे आधी पुढच्या होऊया आणि जर श्लोकातले काही शब्द आवश्यक असले तर ते आपण पाहूया. पुढच्या ओव्या म्हणजे 26वी ओवी आता आपण. एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा, ते सांख्य कर्म संस्था जाणती केवी. म्हणजे मूर्खच म्हटलंय ज्ञानदेवानी की अरे अर्जुना, सांख्य आणि कर्म संस्था याचा अर्थ काही त्याचे जे नियम आहेत, त्याची जी काही एक वाटचाल आहे त्याचं ते माहिती कुठे असतं मुळी असं म्हटलंय. जाणती केवी म्हणजे अरे त्याला माहिती तरी कुठे असतं, मूर्खच आहेत ते. म्हणजे मूर्ख म्हणूनच टाकलेलं आहे ज्ञानदेवानी की ज्यांना ह्याच्यात म्हणजे हे दोन फार वेगळंच आहे असं ज्यांना वाटतं, त्यांना संन्यासही कळलेला नसतो आणि त्यांना कर्ममार्गही कळलेला नसतो, असं त्यांना म्हणायचं की ते मूर्ख आहे असं स्पष्ट त्यांनी म्हणून टाकलेलं आहे. एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा, ते सांख्य कर्म संस्था जाणती केली. सहजे ते अज्ञान. पहा, अज्ञान म्हटलंय की हे माहिती नसणं हेच मुळे अज्ञान आहे. म्हणून म्हणती हे भिन्न, हे त्यांचं अज्ञान आहे. म्हणून ते म्हणतात की सांख्य आणि कर्म हे दोन वेगळे मार्ग आहेत. आणि गेल्या वेळेला मी सांगितलं होतं की त्या काळामधली परिस्थिती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आठवतं ना, मी म्हटलं होतं असं की त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की एक तर तुम्ही ज्ञानमार्गाने जा आणि ज्ञानमार्गाने जाणं याचाच अर्थ मग पुढे संन्यास, सर्व संग परित्याग, त्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही, अशा प्रकारची कल्पना होती. ते एक तर तुम्ही ज्ञानमार्गाने जा, नाही तर मग कर्ममार्गाने जा, नाही तर मग भक्तिमार्ग, म्हणजे हे अशा प्रकारचे विचार ज्या वेळेला होते त्यावेळेचं हे सगळं निवेदन आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून त्या इथे अगदी पूर्णपणे असं स्पष्ट म्हटलेलं आहे की हे अज्ञान आहे, की सांख्य मार्ग आणि कर्ममार्ग हे दोन भिन्न आहेत असं म्हणणं हे अज्ञान आहे. आता सांख्य हा शब्द काही नवीन नाही आहे, बरोबर आहे ना. आपण दुसरा अध्याय शिकलो, दुसऱ्या अध्यायाचं नावच मुळी सांख्य योग असं आहे, आठवतं आहे सगळ्यांना. सांख्य आणि योग हे दोन शब्द तिथे, सांख्य म्हणजे ज्ञानमार्ग, योग म्हणजे कर्ममार्ग, हे दोन्ही, त्या दोन्हीचं विवेचन आपण दुसऱ्या अध्यायामध्ये शिकलेलो आहोत. आणि त्यावेळेला मी कदाचित सांगितलं की नाही मला आठवत नाही, पण आता सांगते की ह्या ज्ञानमार्गाला सांख्य हा शब्द कसा आला हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे ना, की त्याला मी नुसतं कदाचित एवढंच म्हटलं असेल की सांख्य म्हणजेच ज्ञान, एवढंच मी म्हटलं असेल कदाचित, हे स्पष्ट कदाचित झालं नसेल किंवा झालं असेल तर पुन्हा सांगते की सांख्य हा जो शब्द तिथे आलेला आहे, ज्ञान मार्गाला सांख्य मार्ग असं म्हणण्याचं कारण असं, हा सांख्य दर्शन जे होतं ते सांख्य दर्शन हे कपिल मुनी जे होऊन गेले, त्या कपिल मुनींनी सांख्य दर्शन अस्तित्वामध्ये आणलं. पण
ते सांख्य दर्शन म्हणजे सांख्य मार्ग नव्हे असं मी त्यावेळेला सांगितलं होतं. पुन्हा एकदा सांगते, हो की नाही? सांगितलं होतं की सांख्य दर्शन वेगळं आहे आणि सांख्य मार्ग ह्या गीतेमध्ये सांगितलेला सांख्य मार्ग वेगळा आहे. आता याला म्हणजे ज्ञानमार्गाला सांख्य असं का म्हणतात किंवा म्हटलेलं आहे ते आपल्या मनामध्ये स्पष्ट असावं म्हणून मी सांगते की सांख्य हा शब्द संख्या ह्याच्यावरून आला. संख्या, बरोबर आहे? संख्या. आता संख्या म्हणजे काय असतं की आता गणितामध्ये कसं असतं की 2 + 2 म्हणजे 4. 2 + 2 म्हणजे 5 होणार नाही. 2 + 2 हे 4. म्हणजे एकदा ही संख्या असली, एकदा ती संख्या असली की त्याचं उत्तर जे काय आहे, मग तो गुणाकार असो भागाकार असो, जे काही उत्तर आहे ते तसंच येणार. म्हणजे संख्या जी असते, ज्या वेळेला आपण संख्येत आपण एखादी गोष्ट जाणून घेतो की इथे 10 माणसं आहेत, इथे 10 माणसं आहेत, ही या 10 माणसांपैकी 5 माणसं अशी आहेत, या 10 माणसांपैकी 2 माणसं अशी आहेत, असं आपण त्याचं पृथक्करण करतो ना. संख्येमध्ये पृथक्करण करतो, त्याचं विश्लेषण करतो की हे इतकं आहे, हे तितकं आहे, असं संख्येमध्ये आपण आजमावतो. मी शब्द वापरते बघा. संख्येमध्ये आपण मोजतो, बरोबर आहे? मोजणं हा तर शब्द. 5 माणसं म्हणजे संख्येमध्ये आपण मोजतो, म्हणजेच आपण आजमावतो, बरोबर आहे? मोजणं ह्याचाच अर्थ निश्चितपणे आजमावणं. तर ज्ञान मार्गाला किंवा ज्ञानाला सांख्य म्हणण्यामागे हे कारण आहे की ज्ञान जे असतं ते निश्चितपणे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट आजमावता, म्हणजे मोजणं तर काही शक्य नाही, बरोबर आहे? हा ईश्वर आहे, हा माणूस आहे, याचा आत्मा तो, ही असं काही आपण संख्येमध्ये मोजत नाही, पण आपण निश्चितपणे आजमावतो की हे अशी परिस्थिती आहे, ह्याच्यातून असं व्हायला पाहिजे. हे जे आजमावणं असतं म्हणजे काही प्रमाणामध्ये, काही स्वरूपामध्ये मोजणं असतं, त्याला उद्देशून संख्या हा शब्द आलेला आहे. तर ज्ञानाला सांख्य का म्हणतात हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे, म्हणून हे मी एवढं स्पष्टीकरण केलं. कारण नाही तर नुसतं आपण सांख्ययोग आणि कर्मयोग असे आपण हा ज्ञानमार्ग तो कर्ममार्ग एकपर्यंत आपण पाहून नाही चालणार. तर सांख्य का म्हणतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की एक निश्चितपणे काही परिस्थिती आजमावणं, या अर्थाने सांख्य हा शब्द आहे. हां, सांख्यिकी म्हणतात नाही. सांख्यिकी तत्त्वज्ञान हे कपिल मुनींचं तत्त्वज्ञान. ते गीतेमध्ये थोडं साम्य आहे आणि गीतेत थोडा फरक आहे. कसा आहे तो, ज्या वेळेला आपण पुरुष प्रकृती ह्याचा जास्ती विस्ताराने ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मी ते सांगेन. मला आठवण करा, मी नाही सांगितलं तर, की ते जे आहे की सांख्य दर्शनामध्ये पुरुष आणि प्रकृती ह्याचं काय स्वरूप सांगितलं आणि गीतेमध्ये काय सांगितलं हे मी त्यावेळेला सांगते. आता आपण इतकं खोलात नको जायला, पण सांख्य हा शब्द का आला हे आपल्याला माहिती असावं म्हणून सांगितलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी काय म्हटलं आहे की एरवीज तरी पार्था जे मूर्ख होती सर्वता, ते सांख्य कर्म संस्था जाणती केली, सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती हे भिन्न. इथपर्यंतच घेऊ आपण. पुढचं काही ते पुढचं एक उदाहरण दिलेलं आहे ते आपण सोडलं तरी चालेल. कारण का सोडते पाहिजे ते उदाहरण सांगते, त्याचा अर्थ सांगते, आणि का मी सोडते तेही सांगते. एरवी दीपाप्रती काही अनान प्रकाश वाहती असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. म्हणजे प्रत्येक दिव्याचा काही प्रकाश वेगळा असतो का असं ज्ञानदेवांनी या उदाहरणामध्ये म्हटलं आहे. पण ह्या ठिकाणी ज्ञानेश्वरांचा काळ लक्षात घ्या की ज्या वेळेला दिवा किंवा दीप म्हणजे
समय पणती एवढाच दिवा होता की नाही, त्यावेळेला की ह्या पणतीचा प्रकाश वेगळा आहे, त्याचा वेगळा आहे, ह्या समयीचं वेगळं आहे, त्या समयीचं वेगळं आहे, असं नव्हतं. आज आहे ते ट्यूबलाईटचा प्रकाश वेगळा आहे, दुसऱ्या बल्बचा वेगळा आहे, आज आहे. तर आपण ह्या उदाहरणाचा नाही विचार केला तरी चालेल, म्हणून मी टाकते, बाकी काय. तर ते आपण सोडून देऊ. पुढची 28वी ओळ. पै सम्यक एके अनुभवे, जिही देखिले तत्व आढवे, ते दोन्ही तेही ऐक्य भावे मानिती गा. म्हणजे ज्यांनी पै म्हणजे अर्जुनाला म्हणतायत, पण ऐक, सम्यक एके अनुभवे, जिही देखिले तत्व आढवे, म्हणजे ज्यांना व्यवस्थित तत्वाचं ज्ञान झालेलं आहे. तत्वदर्शिनः हा शब्द आधी एकदा आलाय, आठवतं तुम्हाला? तत्वदर्शिनः म्हणजे पंडित, असं मी सांगितलं होतं की तत्वदर्शिनः असा शब्द जो आहे म्हणजे ज्ञानी, पंडित, त्याला तत्वदर्शी. ज्यांना तत्व व्यवस्थित कळलेलं आहे तो तत्वदर्शी, तो पंडित, तो ज्ञानी. तर ज्यांना त्या तत्वाचं योग्य ज्ञान झालेलं आहे, तत्व आढवे म्हणजे पूर्ण तत्व, सम्यक म्हणजे पूर्णतः ज्यांनी तत्व अनुभवलेलं आहे, ज्यांना तत्वाचं पूर्ण ज्ञान झालेलं आहे, ते दोन्ही तेही ऐक्य भावे मानती गा. म्हणजे ती ज्ञानी माणसं ह्याला काय सांख्य आणि कर्म हे एकच आहे हे जाणतात. आलं लक्षात? म्हणजे सांख्य आणि कर्म हे वेगळं आहे असं म्हणणं हे अज्ञानाचं लक्षण आहे, आणि ते दोन्ही एकच आहे असं मानणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. साध्या शब्दामध्ये ह्या ओव्याचा हा अर्थ होतो. नाही, आता काही वेळेला हे माझ्या हालचालीत हे जरा वर येतं. आता ठीक आहे. त्या श्लोकामध्ये पहिलं म्हणजे हा मी पंडित शब्द का वापरला, तर ते जे म्हटलं ना ते श्लोकामध्ये पहा कसं म्हटलंय. सांख्य योगो पृथक बालः प्रवदंती न पंडितः. म्हणजे काय की सांख्य आणि योग पृथक म्हणजे वेगळे. सांख्य वेगळं आणि कर्म वेगळं, योग म्हणजे कर्मयोग हा वेगळा. हे त्याला वेगळं मानणं ही बालः वदंती म्हणजे ही बालबुद्धी आहे. म्हणजे काय? अज्ञान आहे. बालबुद्धी म्हणजे काय? अज्ञान, जिथे समज कमी आहे, काही कळत नाही, ती बालबुद्धी, त्याला बालबुद्धी म्हणायचं. तर सांख्य आणि योग हे वेगळं मानणं ही बालबुद्धी आहे. प्रवदंतीनं पंडितः म्हणजे जे पंडित आहेत, ज्यांना तत्वाचं सम्यक ज्ञान झालेलं आहे, ते असं कधी मानत नाहीत की ज्ञान वेगळं आणि कर्म वेगळं असं मानत नाही. आता आपण पुढे जाऊ. पुढे 29व्या ओवीपासून 29वी ओवी घेते आधी आणि मग 31वी घेते. आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे, म्हणून ऐक्यता दोही ते सहजे या परी. म्हणजे सांखी जे पाविजे म्हणजे तुम्ही सांख्य मार्गाने गेला, ज्ञान मार्गाने गेला की जिथे पोचणार. हां, पाविजे म्हणजे तुम्हाला काय प्राप्त होणार किंवा तुम्ही कुठे पोचणार. तर सांखी जे सांखी म्हणजे सांख्य मार्गाने जाणारे ते सांखी, अनुस्वार आहे कीवर. त्याचा अर्थ तो की सांखी माणसं म्हणजे ज्ञानी माणसं किंवा ज्ञान मार्गाने जाणारी माणसं, त्यांना जे मिळतं किंवा ते जिथे पोचतात तेची योगी गमिजे. लक्षात आलं?
म्हणजे कर्ममार्गाने जाणाऱ्याला सुद्धा तेच प्राप्त होतं. ती माणसं सुद्धा तिथेच पोचतात. जसं मी मागे सांगितलं होतं की मंडईला जायला तुम्ही ह्या वाहनातून जा, त्या वाहनातून जा, पायी जा, कसंही जा, शेवटी पोचणार तिथे. तसं आहे की शेवटी ते सगळे एकाच ठिकाणी पोचतात, त्यांना तेच प्राप्त होतं. म्हणून ऐक्यता दोही ते सहज या. लक्षात आलं? आता हे सांगण्याची गरज नाही. आता 31वी ओवी पहा, मधला सोडून देते ना. तयासीची जगी पाहले, ही मुद्दाम ओवी घेते, त्याच्यातला हे शब्द कळले पाहिजे. तयासीची जगी पाहले, आपण ते तेनेची देखिले, जया सांख्य योग जाणवले भेदे विण. आता ह्या ओवीतला हा जो शेवटचा भाग आहे तो अतीतपासून सुरुवात करू. जया सांख्य योग जाणवले भेदे विण. ह्याचा अर्थ कळला? ह्याचा अर्थ तर कळला असेल की ज्याच्यात हे भिन्न नाही हे ज्याला कळलंय. जया सांख्य योग जाणवले भेदे विण, तयासीची जगी पाहले. पाहले ह्याचा अर्थ काय मी ते पाहले, हा शब्द मागे एकदा येऊन गेला. पहाट होणं हा शब्द येतो की त्यांच्या आयुष्यामध्ये ज्ञानाची पहाट झाली आहे. त्यांना सूर्य उगवलाय, ज्ञान सूर्य उगवलाय. पाहले म्हणजे आपण ज्याला पाहणं म्हणतो ते पाहणं नाही आहे इथे. पाहले म्हणजे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पहाट झाली, त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा सूर्य उगवला. हे सुंदर प्राकृत शब्द आहे, पण तो आपल्याला कळला पाहिजे. आणि आधी येऊन गेला. तयासीची जगी पाहले म्हणजे ह्या जगामध्ये इथेच राहता येते, पण ज्ञानाची पहाट झाली आहे जगामध्ये त्यांच्या. आपल्या नाही झालेली पण त्यांच्या झालेली आहे. आपण ते तेणेची देखले. आपण ते म्हणजे आत्मस्वरूप जे इतरांना नाही दिसत आहे ते त्यांनाच दिसलेलं आहे. आपण ते तेणेची देखील. तर कोणी? तर ज्यांना सांख्य आणि योग हे भेद, ह्याच्यामध्ये काही भेद नाही, हे ज्यांना जाणवलं ते. आता हे जे आहे ना, हे सांगताना विनोबांचे ह्या म्हणजे गीतेवरच्या ह्या श्लोकांवरती जिथे विनोबांनी विचार मांडले ते थोडेसे सांगते. ह्या ठिकाणी विनोबा असं म्हणतात की कर्म वेगळं, ज्ञान वेगळं, भक्ती वेगळी, हे तर मला मान्यच नाही. म्हणजे विनोबांचे विचार सांगते की हे तर मला मान्यच नाही. मग कर्म आधी करायचं, मग भक्ती आणि मग ज्ञान होतं, असा क्रम हा सुद्धा मला मान्य नाही. ते म्हणतात असं सुद्धा नाही की आधी कर्म करत राहायचं, मग भक्ती निर्माण होते, मग ज्ञान, हेही मला मान्य नाही. थोडं कर्म, सगळ्याचं थोडं तरी आपल्याला आलं पाहिजे. थोडं कर्म, थोडं ज्ञान, थोडी भक्ती, असं साधायचं, हे सुद्धा मला मान्य नाही. मग मला मान्य काय आहे? तर ते काय म्हणतात की कर्म तीच भक्ती आणि तेच ज्ञान. लक्षात आलं? जे कर्म म्हणजेच भक्ती, कर्म म्हणजेच ज्ञान. किती सुंदर विचार आहेत ह्या श्लोकांवरती विनोबाने मांडलेले विचार आहेत. आणि आपल्याला हे असे समजत गेले ना की आपल्याला ह्या ओव्यांचा, ह्या श्लोकांचा अर्थ अधिक लक्षात यायला लागतो. की कारण काय की ज्ञान वेगळं आणि कर्म वेगळं. असं कसं? कर्मयोग जर तुम्हाला साधायचा आहे, कर्म आपण करू शकतो, प्रत्येकजण कर्म करत असतो, पण या ठिकाणी आपण साध्या कर्माची विवेचन त्याचं करत नाही. आपण कशाचं करते? कर्मयोगाचं करतो. म्हणजे कर्माने योग साधायचा आहे ना. कशाशी साधायचा? ईश्वराशी, विश्वाशी. आपण एकत्र, सगळं एकच आहे
हे आपल्याला जाणवलं पाहिजे. हा योग आपल्याला साधायचा आहे. तो कर्मानी ज्ञानानी असं काही वेगवेगळ्या मार्गाने साधतो असं नाही आहे. आपल्याला कर्म करताना ज्ञान असायलाच पाहिजे. आपल्याला आपण म्हणजे कोण, परमात्मा कोण, विश्व काय आहे, आत्मा काय आहे, हे सगळं आपल्याला ज्ञान ज्या वेळेला पूर्णतः अवगत व्हायला लागतं त्याच वेळेला साध्या कर्माचं आपलं कर्मयोगाकडे स्थित्यंतर होतं. म्हणजे ते कर्म साधं सामान्य माणसाचं कर्म राहत नाही, तर कर्मयोगाकडे आपण हळूहळू जायला लागतो. तो आपल्याला अवगत व्हायला लागतो. आणि तसंच भक्तीसुद्धा, आता भक्तीवरती आपल्याला कितीतरी अध्याय पुढे पाहिजे, पण भक्तीसुद्धा अशीच आहे की भक्ती याचा अर्थ की देवापुढे जाऊन हात जोडायचे आणि सगळं काही मी हे देतो, मी ते देतो, नमस करायचा आणि त्याच्याकडे काहीतरी मागायचं, ही भक्ती नाही. ती आपण आपलं स्वतःचीच हे आहे, म्हणजे स्वतःचं ध्येय साध्य करणं, त्याला भक्ती म्हटलेलं नाही. भक्ती ही ज्ञानपूर्ण असली पाहिजे. म्हणजे परमेश्वराशी तुम्ही एकच व्हायला पाहिजे. तुमचा अहम सोडला पाहिजे. अहम आपण आपल्यासाठी परमेश्वराला हात जोडतो, तसं नाही आहे. ज्या वेळेला तुमचा अहम तुम्ही सोडता आणि परमेश्वराकडे जाता, ती भक्ती, ती खरी भक्ती आहे. तर त्यामुळे भक्तियोग म्हणजेच ज्ञानयोग आणि म्हणजेच कर्मयोग. पण काय, ज्ञान प्राप्त होऊन काय फक्त कुठेतरी समाधी घेऊन बसायचं नाही आहे. त्या ज्ञानाचं आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी, इतरांसाठी त्या ज्ञानाचं प्रत्यंतर थोडं दिसलं पाहिजे. त्याची इतरांनाही प्रचिती आली पाहिजे, आपल्यालाही प्रचिती आली पाहिजे, ते खरं ज्ञान. तर असं ज्ञान आणि कर्म आणि भक्ती ही एकच आहे असं जे विनोबांनी म्हटलं आहे ते ह्या ठिकाणी लक्षात घ्या. आता पुढे जाऊया आपण. आता पुढे ओवी 32. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. जो युक्तिपंथे पार्था, आता युक्ती हा जो शब्द आहे ना, तर आपण ज्या प्रकारे युक्ती हा शब्द वापरतो ना, तसाच खरा म्हणजे त्याचा अर्थ आहे की कर्माची युक्ती आपल्याला कळली पाहिजे. कर्म कसं करायचं म्हणजे निष्काम कर्म ज्याला म्हटलं ना, नैष्कर्म्य म्हटलं, ती युक्तीच आहे ना. सहज साध्य होईल का आपल्याला ते नैष्कर्म्य, की मी माझ्यासाठी काम करत नाही, पण आपण काम करतो ते मुळे आपल्यासाठीच करतो सर्वसाधारणपणे. किती लाख आपण म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपला स्वार्थ, अगदी कोणाला दान देताना सुद्धा आपला स्वार्थ असतो. तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे आपण आपला स्वार्थ आणि आपल्याला स्वतःला आपण विसरतच नाही, ती काही त्याला नैष्कर्म्य म्हणता येत नाही. तर त्यामुळे नैष्कर्म्याची युक्ती, लक्षात आलं, युक्ती हा जो शब्द वापरला आहे हे नैष्कर्म्याची युक्ती, की हे मी करत नाही आहे, मी या कर्माचा करता नाही आहे. म्हणजे आपण जो प्रत्येक लहानसहान गोष्टीमध्ये हे मी केलं, हे माझ्याशिवाय होणंच शक्य नाही, हे जे सगळे मी आपले असतात ते मी आपण जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत ही कर्माची युक्ती आपल्याला साध्य झालेली नाही. तर असं युक्तिपंथे पार्था, असं ज्या वेळेला युक्तिपंथ म्हणजे युक्ती मार्गाने ज्या वेळेला अर्जुना मार्गक्रमण करतो, युक्तीने मार्गक्रमण करतो, तेव्हा काय होतं, चढे मोक्ष पर्वता म्हणजे मोक्षाप्रत जातो. मोक्षाप्रत म्हणजे चढ आहे, चढ आहे. घसरण फार सोपी असते, चढ फार कठीण असतो. तो चढायचा आहे आणि अशा प्रकारे त्या पर्वतावरचा तो चढ, मोक्ष पर्वतावरचा चढ. आणि मोक्ष ह्याचा सुद्धा चुकीचा किंवा संकुचित अर्थ घेऊ नका. मी अनेक वेळेला पहिल्यापासून मी खरं म्हणजे हे सांगत आले की मोक्ष ह्याचा गीतेमध्ये अर्थ फार व्यापक आहे, की मोक्ष म्हणजे
आयुष्य संपल्यानंतर मोक्षाप्रत जाणं इतका संकुचित अर्थ मोक्षाला नाही आहे. जिवंत असताना, या जगामध्ये जीवन जगत असताना आपण मुक्त होणं, तो मोक्ष, तो मुक्ती. जीवन जगत असतानाच आपल्याला मुक्ती साधता आली पाहिजे. आणि ते मुक्ती साधणं म्हणजे काय वगैरे आणखी आपल्याला पुढे स्पष्ट होईल. पण आत्तापर्यंत त्याचं विवरण थोडंफार झालेलं आहे म्हणून मी आत्ता फार बोलत नाही. तर तो जो असा युक्ती पंथे पारता चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. म्हणजे महासुखाचा निमथा म्हणजे शिखर, महासुखाचं शिखर, आनंद परमानंद आहे. ते साधं आयुष्यातलं जीवनातलं हे मिळालं की मला आनंद होतो, ते मिळालं की मला सुख वाटतं, असं सुख नाही. महासुख आहे, महासुखाचा निमथा, महासुखाचं शिखर वहिला पावे. वहिला याचा अर्थ सहजपणे किंवा चटकन किंवा सहजपणे त्याला प्राप्त होतं. शिखराप्रत चढायचं आहे त्याला, पण ते त्याला सहजपणे जमतं. महासुख. आता तुम्हीच सांगा, तुम्ही किंवा कोणीही सांगा, समाधान कशाचं समाधान? आपल्या मनाला खूप गोष्टीचं समाधान. मुक्तीची भावना आहे, मुक्तीची भावना आहे. नाही ती तर झाली, पण महासुख कशाला वाटतं? परमात्म्याशी एकरूप होणं, परमात्म्याशी एकरूप होणं. बाहेरून नाही, आतमध्ये त्याचा बाह्य कुठल्या गोष्टीवर जे अवलंबून आहे, बाह्य कुठल्या गोष्टीवर अवलंबून. समदृष्टी हा मार्ग ही सगळीकडे जे मगाशी म्हटलंय निर्बंध वगैरे, ही समदृष्टी, हे सगळे मार्ग झाले. त्या दृष्टीने तुम्ही गेलं की शेवटी महासुख प्राप्त होतं. म्हणजे की आत्मबोधाचं सुख आहे, आत्मबोधाचं सुख आहे. आणि आत्मबोध म्हणजे काय हे मी खूप सांगितलं ना आतापर्यंत. आत्मबोधाचं सुख आहे की मी कोण आहे. जोपर्यंत आपल्याला हा आत्मबोध झालेला नाही तोपर्यंत मी वेगळा आहे, ही व्यक्ती वेगळी आहे, ती व्यक्ती वेगळी आहे. मग आपल्या मनामध्ये मग ह्या व्यक्तीला हे मिळालं, मला ते मिळालं नाही, ही व्यक्ती माझ्याशी अशी वागली, मी तिच्याशी किती चांगली वागले होते, ती माझ्याशी अशी वागली, हे जे सगळं येतं तोपर्यंत मी आपण वेगळे असतो. बरोबर आहे. आणि आत्मबोध मी सांगितलाय की नाही, की ही जाणीव आहे ना, हे कॉन्शियसनेस आहे, ही जाणीव आहे की मी कोण आहे. ह्याचं आपण ज्या वेळेला उत्तर वेगळ्या प्रकारे देतो, आणि वेगळ्या प्रकारे म्हणजे काय, की मी म्हणजे ही व्यक्ती नव्हे, की ही जी व्यक्ती ह्या व्यक्तीपेक्षा वेगळी आहे, असं जे मला एरवी बाह्यतः म्हणजे माझ्या बाह्य चक्षुंना जे काही दिसतं ते सगळं बाह्य जगातलं सुख झालं. सुख म्हणा, दुःख म्हणा, सगळं बाह्य जगातलं आहे. पण ज्या वेळेला समाधानसुद्धा आंतरिक असतं, समाधान ही शेवटी आंतरिक वृत्तीच आहे. पण समाधान कशा बाह्य गोष्टीमुळे सुद्धा समाधान होतं आणि आत्मबोधामुळे सुद्धा समाधान. ह्या दोन्हीमध्ये तर फरक आहे ना, बरोबर आहे की नाही. की बाह्य गोष्टीमुळे समाधान होत असतं, की आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे आयुष्यामध्ये, हे मिळवायचं आहे, ह्या गोष्टी करायच्या, ही माझी प्रगतीची ही दिशा आणि त्याच्यासाठी मी इतके प्रयत्न करते, मी इतकी झगडते, मला जर समजा ते झालं, समाधान आहेच. म्हणजे नुसतं समाधान म्हणून चालणार नाही. समाधान ही शेवटी भावना आहे आपली, पण ती भावना बाह्य गोष्टीमुळे सुद्धा निर्माण होते आणि आत्मबोधामुळे, की ज्या वेळेला मी हे सगळं जग,
आणि ईश्वर हे सगळं एक आहे. ही जाणीव, आणि ती आता मी तुम्हाला फक्त शब्दामध्ये सांगते, पण जसजसं आपण ह्या गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये पुढे पुढे जाऊ ना, त्यावेळेला तुम्हालाच हे जास्ती समजायला लागेल. आता मी थोडं शब्दातच ते सांगितलं आहे की आत्मबोध म्हणजे काय. आणि त्या आत्मबोध जेव्हा म्हणजे पुढे ज्ञानेश्वर तर काही ठिकाणी असं म्हणतात की आता इतकं झाल्यानंतर, इतकं सुख मिळाल्यानंतर हवंय काय आणखी, असं माणसाला वाटतं की हवंय काय दुसरं मला. असं जे आहे ना ते महासुख आहे, ते महासुख. तर आता आणखीन नाही काही, मला काही नको, म्हणजे आयुष्यात दुसऱ्या गोष्टींकडे मुळे लक्षसुद्धा जात नाही. बाह्य म्हणजे आपला हे शब्द आहेत ना, अंतःकरण असा शब्द आपण वापरतो का, अंतःकरण. हे करण शब्द आहे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. करण ह्याचा अर्थच असा की इन्स्ट्रुमेंट ज्याला म्हणतो ना आपण, काहीतरी करणारं, ते करणं, ज्याच्यामुळे काही कृती होते ते करणं असतं. तर अंतःकरण आणि बाह्यकरण हे दोन वेगळं तर आहे, बरोबर आहे. बाह्यकरण, बाहेर आपण खूप गोष्टी करतो, आपण डोळ्यांनी पाहतो, आपण नाकाने श्वास घेतो, त्वचेला स्पर्श करतो, सगळं आपली हात पाय सगळी कर्मेंद्रिय काम करत असतात, आपलं मन काम करत असतं, हे सगळं आहे. पण हे करणं आहेत, ही बाह्यकरणं आहेत. आणि अंतःकरण असं जेव्हा आपण म्हणतो ना, त्यावेळेला आतलं काहीतरी आहे की जे आपल्या ताब्यात नसतं फार तर आता आपल्याला बाहेर नाही बघायचं म्हणून आपण डोळे मिटू, डोळे मिटले तरी मनामध्ये काहीतरी दिसत राहतं. म्हणजे अंतःकरण आपलं कार्य करतच असतं, बाह्यकरण थांबलेलं असतं, पण अंतःकरण काम करत असतं. तर हे जे अंतःकरणातलं जे सुख आहे, अंतःकरणातलं सुख, आणि ते आत्मबोधाने प्राप्त, ते समाधान वेगळं. आणि बाह्य वस्तूंमुळे मिळणारं किंवा बाह्य जगात घडणाऱ्या गोष्टींमुळे यश खूप मिळालं. अर्जुनाला समजा लढाईमध्ये संपूर्ण यश मिळालं म्हणून अर्जुन आनंदित झाला, हे झालं बाह्य सुख. पण अंतरसुख म्हणूनच तो नाही म्हणतोय ना लढाईला, की मला हे पटत नाही आहे, मला त्याला कुठेतरी आतमध्ये त्याचं अंतःकरण काहीतरी वेगळं सांगतंय. म्हणजे ते करणं आहे, ते इन्स्ट्रुमेंट आहे. आता ते जे इन्स्ट्रुमेंट आहे, करणं आहे, ते करणं ज्या वेळेला ईश्वराच्या इच्छेने चालायला लागतं. लक्षात आलं, मी थोडं जास्ती बोलते, पण ईश्वराच्या इच्छेने ज्या वेळेला अंतःकरण आपलं चालायला लागतं, आपल्या इच्छेने नव्हे. अर्जुन आपल्या इच्छेने म्हणतोय, पण ज्या वेळेला ईश्वराच्या इच्छेने ते अंतःकरण आपलं चालायला लागतं, त्यावेळेला आपल्याला आत्मसुख मिळतं, महासुख. तर महासुखाचे हे सगळे म्हणजे आणखी तुम्हाला जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला हे जास्त लक्षात येईल. तर केवळ समाधान म्हणून नाही चालणार, तर समाधान हे आतलं आहे. आणि ते आतच असतं, समाधान आतच असतं. पण आतलं ह्याचा अर्थ की मी कोण आहे ह्याचं ज्ञान झाल्यामुळे, त्या मी आणि आत्मबोध झाल्यामुळे ते जे सुख आहे, आत्मसुख, ते महासुख. आलं लक्षात? आत्मसुख म्हणजे महासुख. अगदी थोड्या शब्दामध्ये महासुखाचा निमथा वहिला पावे, तो सहज त्या ठिकाणी पोचतो, त्या शिखरापर्यंत पोचतो. येरा योग स्थिती जया सांगे, तो वायाची गा हव्यासे पडे, परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. म्हणजे ज्यांना ही योग स्थिती साधत नाही. आता योग स्थिती म्हणजे काय लक्षात आलं ना तुमच्या, की मी खूप वेळेला ह्या गोष्टी सांगितल्या की योग स्थिती म्हणजे काय, की तुम्ही आत्म्याशी एकरूप व्हायचं, ईश्वराशी एकरूप व्हायचं, ही योग स्थिती आहे ना.
की तुम्ही इंद्रिय, मन, बुद्धी या सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात विसरू नका. मी सांगितलेल्या गोष्टी की इंद्रिय ही बाह्य जगाचं ज्ञान आपल्याला देत असतात. त्याचा इंद्रिय मनाला आपल्याकडे खेचत असतात, मन बुद्धीला आपल्याकडे खेचत असतं आणि मग त्याचा परिणाम काय होतो की आपलं सगळं म्हणजे अधोमुख आपण होतो. म्हणजे खाली आपली सगळी म्हणजे अधोगती आपली होते आणि आरोहण आपलं होत नाही, उत्क्रांती आपली होत नाही. आणि तसंच आपण सगळं बाह्य गोष्टींना महत्त्व देतो आणि अंतर्गत जे आपलं स्वरूप आहे त्याचा आपल्याला विसर पडतो. तर त्याला ह्या ठिकाणी म्हणजे योग स्थिती असं म्हणताना ती आहे. तर ज्यांना ही योगस्थिती जया सांडे म्हणजे योगस्थितीने ज्यांना सोडलंय, कारण योगस्थितीला कळलं की माणसं काही आपल्याला वश होणार नाही, ती माणसं फार वेगळ्या स्वरूपाची आहेत. योगस्थिती जया सांडे तो अशी जी माणसं आहेत त्यांचं काय होतं, तो वायाची गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. खूप घरदार सगळं सोडलं, सर्व संग परित्याग केला, भगवी वस्त्र धारण केली, सगळं केलं, पण मुळी कुठेतरी त्या संसारात आत कुठेतरी गुंतलेलं आहे. तर अशी जी माणसं असतात ते नुसते हव्यास त्यांना असतो की मला हे साधायचं आहे, पण काहीच न घडे, काहीच घडत नाही त्यांच्या बाबतीत. नाही धड संन्यास आणि नाही धड गृहस्थाश्रम, अशी त्यांची परिस्थिती होते. परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची, त्यांना संन्यासाची प्राप्ती होत नाही. आता पुढे मग संन्यासाची प्राप्ती किंवा ही योगस्थिती कोणाला प्राप्त होते. जरी त्यांनी म्हटलं असतं की युक्ती पंथे पार्था, असं जरी म्हटलं की तुला ज्यांना ही युक्ती साध्य होते ते सहज त्या शिखरापर्यंत पोचतात, असं जरी म्हटलं असतं तरी ती सहजता इतकी सहजता नाही आहे. कोणाला ती प्राप्त होते हे आता पुढच्या ओव्यांमध्ये आणि श्लोकामध्ये बघा कसं आलेलं आहे. विशेषतः त्या श्लोकामध्ये फारच सुंदर आलं आहे. त्यातले शब्द मी नंतर सांगणार आहे, आधी ओव्या पटकन घेते. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारवनिया. म्हणजे ज्यांनी भ्रांतीपासून हिरतले म्हणजे जी काही आपली सगळी भ्रांती मनामध्ये संभ्रम मनामध्ये असतो, काही कळत नसतं, अज्ञान जे सगळं असतं त्या भ्रांतीपासून हिरतले म्हणजे त्याच्यापासून जेव्हा बाजूला माणूस जातो त्या भ्रांती सोडतो, आपल्या मनातली भ्रांती सोडतो. आणि कशी सोडतो तर गुरुवाक्ये मन धुतले म्हणजे गुरुवाक्य, गुरुनी जो काही उपदेश केलेला आहे त्या उपदेशाने मन धुतले, मन स्वच्छ करून टाकले, मनशुद्धी करून टाकले. गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारवनिया. म्हणजे हारवनिया ह्याचा अर्थ म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की आत्मस्वरूपामध्ये मुळी ते असं काय म्हणायचं गुंतवूनच टाकले, मुरून टाकले, म्हणजे त्यातून ते बाहेर पडतच नाही, त्याच्यामध्ये ते मुरून गेले, त्याच्यामध्ये ते गुंतवून टाकले. असं ज्यांनी केलेलं आहे त्यांना हे आधीचं जे म्हटलेलं आहे की त्यांना ते साध्य होतं. युक्तीपंथे अशीच माणसं जातात की त्यांना योग साध्य होतो, की ते युक्त होतात. तर त्याच्यापुढे उदाहरण दिलं आहे बघा, त्या उदाहरणाने हे आणखी स्पष्ट होतं. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. म्हणजे जोपर्यंत जैसे समुद्री लवण न पडे, लवण म्हणजे मीठ, जोपर्यंत मिठाचा खडा
समुद्रामध्ये पडलेला नाही, पाण्यामध्ये पडलेला नाही आहे. तव वेगळे अल्प आवडे, तोपर्यंत तो वेगळा आहे, तोपर्यंत तो स्वतंत्र आहे, तोपर्यंत तो मर्यादित आहे. लक्षात घ्या, मर्यादित. त्याचं जीवन तेवढंच त्या खड्यापुरतं आहे, जसं आपलं आपल्यापुरतं जीवन असतं. सुंदर उदाहरण आहे की आपल्यापुरतेच आपण कसे जगतो, तर असे जगतो या मिठाच्या खड्यासारखे, की ते समुद्रात पडलेलं नाही, तोपर्यंत तो स्वतंत्र, तोपर्यंत तो मर्यादित. आणि असा जो खडा आहे तो मिठाचा खडा. मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा, म्हणजे समुद्रात एकदा का तो पडला की समुद्रच होऊन जातो तो म्हणजे समुद्र जसा अमर्यादित आहे, समुद्र जसा अथांग आहे, तसं तो खडा कुठे वेगळा आपल्याला सापडत नाही ना, तो त्याच्यामध्ये मिसळून जातो. तसं आहे की ज्या वेळेला आपण एकटे अहम 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 ही जी आपली वृत्ती असते, तोपर्यंत आपण विश्वापासून वेगळे, ईश्वरापासून वेगळे. ज्या वेळेला आपल्यातला अहम संपतो, त्यावेळेला मग हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर म्हटलंय ज्ञानदेवानी, येऊन गेलं मला वाटतं हे ना, की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. इतकी स्थिर मती होऊन जाते ती, की हे विश्व म्हणजे मीच आहे. आणि विश्वाची माझे घर म्हणजे त्या प्रत्येक आपल्या घराचा आपण उपभोग घेतो, तसा विश्वाचा उपभोग घेण्यासाठी विश्वाची माझे घर नाही आहे. हां, जसं मी तुम्हाला एक रामतीर्थांचं एक हे सांगितलं होतं पहा, एक वचन सांगितलं होतं ना रामतीर्थांचं, हिंदीमधलं आठवत असेल तर पहा. ऐसे ही मजे की खातिर जब गुल छोड़ दिए तब सारे जहां के गुलशन हमारे ही हो गए. आठवतं मी सांगितलेलं की मजे की खातिर सहजपणे गुल छोडी दिये, म्हणजे ही फुलं माझ्यासाठी आहेत, ही माझी आहेत, याचा उपभोग मी घेणार. जसं आपण म्हणतो ना, माझ्या बागेतली ही झाडं आहेत, यांची फुलं माझी आहेत, ही दुसऱ्या कोणी ह्याला हात लावायचा नाही, असं जसं आपण म्हणतो तसंच आहे ना हे, की हे माझ्या उपभोगासाठी आहे. असं जोपर्यंत आपल्याला वाटत असतो, तोपर्यंत आपल्यातला अहम अहम अहम. आणि मग ते म्हणतात काय की जब गुल छोड़ ही दिए, मग तेव्हा काय झालं, सारे जहां के गुलशन हमारे ही हो गए. म्हणजे सगळं विश्वातल्या सगळ्या बागा माझ्याच आहेत असं मला वाटायला लागलं. ह्याचा अर्थ काही त्या बागातल्या फुलं सगळी मी तोडायची आणि त्याचा उपभोग घ्यायचा असं नाही. ती सगळं त्याचा आनंद आहे, तो आनंद आहे. सगळं विश्व माझं आहे, ह्या विश्वातलं सगळं माझं आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावावे लागतात, इथे कचरा टाकू नका, इथली झाडं तोडू नका, इथली फुलं तोडू नका. म्हणजे आपल्या या वृत्तींसाठी आपल्याला हे सगळे बोर्ड लावावे लागतात. पण हे बोर्ड अशा माणसाला लावावेच लागत नाही, कारण सारे जहां के गुलशन हमारे हुए. आनंद वाटतो, बघून किती आनंद वाटतो पहा. आता कोणी हिमालयामध्ये जातं, काय आपल्याला हिमालयातून आपण काय घेतो, काय ती हवा घेऊन आपण परत येतो, पण काय आनंद वाटतो ना तिथे बघून. ते सगळं बघूनच आनंद आहे ना, तोच आनंद आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी बुद्धी जयाची स्थिर बुद्धी झालेली, की मी वेगळा नाही, हे सगळं विश्व माझं आहे, अशी ही भावना आहे. तर असं ते मिठाचं किती सुंदर उदाहरण दिलं आहे, की जोपर्यंत तो वेगळा आहे तोपर्यंत तो मर्यादित आहे, त्याचं जीवन मर्यादित आहे. ज्या वेळेला तो समुद्रात पडतो त्यावेळेला तो विशाल अथांग अमर्यादित होऊन जातो. तसं आपलं आहे की आपण फार मर्यादित जीवन जगतो. मी, माझं, मला, याच्या पलीकडे आपण जात नाही, त्याच्या पलीकडे कुठेतरी जायचं आहे, तो मार्ग आहे आपला. तर अशा प्रकारे, आणि ती मुक्ती आहे. तर पुढे आता पुढची ओळी,
36वी ओवी. तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेने एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय. तेच तिथे म्हटले की असे मनातले सगळे संकल्प आहेत की मी माझं, मग मला हे हवं, मला ते नको, हे सगळे मनातले सगळे संकल्प ज्या वेळेला आपण काढून टाकतो त्यावेळेला त्या जयाचे मनची चैतन्य जाहले. आता लक्षात आलं ना, चैतन्य की जे चैतन्य म्हणजे ईश्वर आहे, चैतन्य म्हणजेच विश्व आहे, चैतन्य म्हणजेच आपला आत्मा आहे. हे जे सगळं जयाचे मनची चैतन्य जाहले तेने एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय. म्हणजे सगळं त्रिलोक हे एकच आहे. आपण म्हणजेच त्रिलोक, जे मगाशी मी म्हटलं हे विश्वची मागे ते त्रिलोक म्हणजे आपण, असं त्याला वाटायला लागतं. आता पुढे पहा, आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. कर्म आणि अकर्म ह्याचा उल्लेख मी आधी झालेला आहे आपला गेल्या अध्यायामध्ये, आठवतं आहे ना, की कर्माचं अकर्म कसं होतं हे मी ते गेल्या अध्यायामध्ये खूप समजावून सांगितलेलं आहे. तेच पुन्हा या ठिकाणी आहे, फार विस्तार करत नाही. पण या ठिकाणी काय म्हटलं आहे, आता करता कर्म करावे म्हणजे क्रिया, करावे म्हणजे क्रिया. मी करता हे कर्म आणि ही क्रिया. म्हणजे मी ज्ञानेश्वरी सांगते, क्रिया झाली, कर्म झालं, करता झालं. आता हे जे तीन वेगवेगळं आहे ना, हे तीनही त्याचं संपूनच जातं. कारण अहम संपला, कर्ताच संपला, मीच नाही, मी नाही, ईश्वर. जसं तुकाराम म्हणतात ना की माझी या वाणी नाही मी बोलत, बोलविता धनी वेगळाची, म्हणतात ना तुकाराम, असं म्हणतात. तर हां, साळुंकी मंजुळकर ते पण तसंच आहे. त्याच्यातही शेवट तोच आहे की बोलविता धनी वेगळाची. ते जे म्हणतात की मी नाहीच आहे तिथे. तुकारामाने एवढे प्रचंड अभंग लिहिले आणि सतत अभंग आणि त्यावरती सतत प्रवचन, हेच मुळी त्यांचं जीवन होतं. ते तुकाराम म्हणतात की बोलविता धनी वेगळाची, माझी या, काय शब्द आहे तो, माझी या बोले नाही मी बोलत, माझी या बोले नाही मी बोलत, बोलविता धनी वेगळाची. तुकारामांनी असं म्हटलं. आपण कोण, जिथे तुकारामांसारखा असा प्रचंड काम करणारा माणूस जिथे म्हणतो, तिथे आपण एवढ्या तेवढ्याला मी केलं म्हणणं, हे किती आपली चूक आहे, आपलं आपणच लक्षात घ्यायचं. तर त्यामुळे ह्याच्या बाबतीत काय होतं, आता करता कर्म क्रिया हे सगळंच मुळी करताच नाही, अहमच नाही, मग कर्मही नाही आणि क्रियाही नाही. हे खुंटले तया स्वभावे. म्हणजे आता त्याला मुळी असल्या गोष्टींच्या आठवणसुद्धा होत नाही, खुंटूनच गेलं आहे त्याच्या स्वभावातून, नाहीसच झालं आहे. आणि करी जरी आघवे म्हणजे सगळं करतोय, म्हणजे करायचं आपणच असतं. तुकारामाने अभंग लिहिलेच की नाही, तुकारामाने अभंग लिहिले, तुकारामाने अभंग सांगितले, त्यावरती प्रवचन निरूपण केली, म्हणजे कृती केलीच त्यांनी. पण तरीसुद्धा मी करतोय ही भावना मनामध्ये नाही. म्हणजे ते म्हणून म्हटलंय की करी जरी आघवे, सगळं करायचं तरी अकर्ता. मी करतो हा जो मीपणा आपल्यातला असतो तो अशा माणसामध्ये, योगयुक्त माणसामध्ये नसतो, असं म्हटलं. आता ह्या ओव्या आपण पाहिल्या. मी त्याच्यावरचा श्लोक मुद्दाम काहीच घेते श्लोक, पण हा सगळा श्लोक जरी नाही तरी त्याच्यातले काही शब्द घेते. पहा, तो श्लोक वाचते. पहा, पहिला जो श्लोकातला भाग आहे तो कसा आहे, योगयुक्तो
विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय असं म्हटलेलं आहे ना. आता योगयुक्त कोण असतो ह्याचं वर्णन या ठिकाणी आहे. योगयुक्त म्हणजे काय मी सांगितलं आधी, बरोबर आहे ना, कळलं आहे ना सगळ्यांना. तर योगयुक्त कोण असतो, तर जो विशुद्धात्मा आहे. आता विशुद्धात्मा म्हणजे काय, तर विशुद्धात्मा ह्याचा शुद्धता म्हणजे शरीराची शुद्धता तर असलीच पाहिजे, पण शरीराची शुद्धता म्हणजे विशुद्धात्मा नाही. म्हणजे स्नान करणं, सोवळं ओवळं म्हणजे विशुद्धात्मा नाही. विशुद्धात्मा म्हणजे अंतःकरणाची शुद्धता, आतली अंतःकरणाची शुद्धता, मनाची शुद्धता, मनाची शुद्धता. आणि मनाची शुद्धता ज्याच्यामध्ये आहे, आणि मनाची शुद्धता अंतःकरणाची शुद्धता म्हणजे तरी काय, तर आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये ज्या असंख्य वासना असतात, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, या सगळ्या वासना, त्या वासना नाहीशा होणं. म्हणजे आणखी जास्ती स्पष्ट शब्दामध्ये म्हणजे जे सगळे षड्रिपू, सगळे जे विकार असतात, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर आणि अहंकार, हे जे सगळे विकार आहेत, हे सगळ्या विकारांनी आपलं अंतःकरण म्हणजे हे जे इन्स्ट्रुमेंट मगाशी मी म्हटलं, हे जे करण आहे, हे करण मलिन होऊन गेलेलं असतं. ह्या विकारांमुळे ते अशुद्ध झालेलं असतं, मलिन झालेलं असतं. ते स्वच्छ करणं म्हणजे विशुद्ध, म्हणजे ते विकार आपल्या मनातले नाहीसे होणं म्हणजे विशुद्धता. आता ही विशुद्धता कधी येते, कधी आपल्याला प्राप्त होऊ शकते, तर पुढचा जो शब्द आहे विजितात्मा असं म्हटलं आहे. विजितात्मा ह्याचा अर्थ ज्याचं स्वतःवरती पूर्ण नियंत्रण आहे तो विजितात्मा. ज्याचं आपल्या स्वतःवरती पूर्ण नियंत्रण आहे तो विजितात्मा. तर विशुद्धता कळली, विजितात्मा आपण पाहतो. विजितात्मा ह्याचा अर्थ ज्याचं स्वतःवरती पूर्ण नियंत्रण. आणि स्वतःवरती नियंत्रण म्हणजे मुख्यतः मनावरती नियंत्रण, मनावरती. कारण मन बुद्धीला खेचतं, त्यामुळे मनावरती नियंत्रण. आणि मन ही अशी गोष्ट आहे की अत्यंत चंचल, अत्यंत चंचल आहे आपलं मन. मनाचं वैशिष्ट्यच आहे अतिशय चंचल. आत्ता हे हवं आहे तर आत्ता ते नको आहे, मिळालेली वस्तू आता ही नको आहे मला. दुसरं लहान मुलासारखीच आपली पण अवस्था असते की हे मिळालं हे नको, मला ते हवं आहे. म्हणजे अतिशय चंचल मन. 6वा अध्याय आपण घेणार ना, त्यावेळेला अर्जुन म्हणतो कृष्णाला की अरे बाबा कृष्णा, चंचलही मन कृष्णा. तो म्हणतो अरे बाबा हे मन इतकं चंचल आहे कृष्णा, कसं ह्याला आवरायचं, असं प्रश्नच विचारतोय अर्जुन. अतिशय आपलं मन चंचल असतं. तर ते चंचलता, त्याला स्थिरता नसते आपल्या मनाला. तर ती जी आहे त्याच्यावरती नियंत्रण, त्याच्यावरती. आणि हे चंचलत्व येण्याला बघा आपणच कारणीभूत असतो. किती आयुष्यामध्ये शेकडो गोष्टी क्षणाला आपण गोळा करत असतो. हे हवं आहे ते हवं आहे, ह्याच्याकडे लक्ष जातं त्याच्याकडे लक्ष जातं. अनेक अशा गोष्टी आपण गोळाच करत असतो की ज्याच्यामुळे ही मनाची चंचलता वाढतच जाते. ती कधी स्थिर होत नाही, याला आपणच कारणीभूत असतो. खूप चंचलता वाढत जात असते. तर त्या मनावरती नियंत्रण आणणं आणि त्या वासनात हे सगळे विकार मग कमी होतात. तर म्हणून मनावरती नियंत्रण आणणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे ह्या ठिकाणी विजितात्मा म्हटलं आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे की आपल्या स्वतःवरती नियंत्रण म्हणजे मुख्यतः मनावरती नियंत्रण. कारण मनच आपल्याला अनेक गोष्टी करायला लावतं, आपल्या बुद्धीलाही समर्थन द्यायला लावतो की हेच बरोबर आहे. तर त्यामुळे मनावरती नियंत्रण पाहिजे.
ते ह्या ठिकाणी सांगितले. म्हणजे विशुद्धात्मा कोण होतो? जो विजितात्मा असतो. लक्षात आलं? अशी ही एकात एक साखळी आहे बघा. आधी विशुद्धात्मा म्हटलंय. विशुद्धात्मा कोण असतो होऊ शकतो? जो विजितात्मा आहे. आपल्या स्वती जर आपल्याला नियंत्रण प्रस्थापित करता आलं तर मग विकार नाहीसे होऊ शकतात ना. विकारांपासून आपण दूर होऊ शकतो. वासना आपण कमी करू शकतो. म्हणजे पहिलं काय पाहिजे तर आपल्याला आपल्यावरती नियंत्रण प्राप्त करता आलं पाहिजे. तर म्हणून तो विजितात्मा शब्द आहे. आणि त्या विजितात्माच्या नंतरचा जो शब्द आहे जितेंद्रिय हा, म्हणजे आता कशी ही साखळी आहे की विजितात्मा कोण होऊ शकतो? जो जितेंद्रिय आहे. म्हणजे ज्याचं इंद्रियांवरती नियंत्रण आहे. म्हणजे मनावरचं नियंत्रण हे नंतर, पण इंद्रियांवरचं नियंत्रण हे आधी आपल्याला जमलं पाहिजे. इंद्रियांवरचं नियंत्रण. कारण डोळे बघतच असतात, सांगत असतात हे खूप चांगलं आहे, कान ऐकत असतात, जीभ चव घेत सांगत असते, ह्या सगळ्या गोष्टी घडतच असतात. तर ह्या इंद्रियांवरचं नियंत्रण आधी आपल्याला प्राप्त करता आलं पाहिजे. आणि त्याला जितेंद्रिय असं म्हटलेलं आहे. जसं तुम्हाला आठवत असेल मी कबीराचा एक दोहा सांगितला होता. कबीर असं म्हणतो, अरे मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहाँ से छुटेगा तीर. बरोबर आठवतं तुम्हाला मी सांगितलेलं की कमान खिंचली नाही, धनुष्यमुळे खेचलंच नाही तर कुठून तो बाण सुटणार कुठून? तर पहिलं इंद्रियांनाच कंट्रोल, इंद्रियांवरतीच नियंत्रण आणा की मग हळूहळू मन. कारण मनावरती नियंत्रण आणणं कठीण आहे. ती दुसरी पायरी आहे. पहिली पायरी काय तर आधी इंद्रियांवरती नियंत्रण आणायचं. म्हणजे ही ज्याला आपण म्हणतो ना काय KG क्लासेस किंवा नर्सरी क्लासेस, तर पहिली पायरी ही पहिली इयत्ता म्हणा पाहिजे. तर पहिल्या इयत्तेत गेल्याशिवाय तुम्ही कॉलेजमध्ये कसे जाणार? मनावरचं नियंत्रण हे कॉलेजचं शिक्षण झालं. तर ते नंतर पहिल्यांदा पहिल्या इयत्तेत तर आपण गेलं पाहिजे. पहिलीपासून आपण शिकलं तर पाहिजे. तर तिथून आधी पहिल्यांदा इंद्रिय आपल्या नियंत्रणात आणायची, मग मन नियंत्रणात येईल. आणि ज्याचं मन नियंत्रणात येईल त्याला तो विशुद्ध होईल. तर त्याचं अंतःकरण विशुद्ध होईल. लक्षात आलं? असं म्हणून हे गीतेतले जे शब्द आहेत ना फार सुंदर आहेत. तितका स्पष्ट अर्थ इथे फक्त गुरुवाक्य मन धुतले असं म्हटलंय ज्ञानदेवानी. मन धुतले म्हणजे शुद्धीकरण हे मनाचं इथपर्यंत ते म्हणतात. पण इतकं स्पष्ट सगळ्याचा उल्लेख आलेला नाही म्हणून मी हे वाक्य घेतले. आणि असा जो असतो ना मग पुढे त्या ह्याच्यामध्ये काय म्हटलंय, सर्वभूतात्मा असा जो आहे, असा म्हणजे हे सगळं झालं की तो योगयुक्त होतो. आणि असा योगयुक्त माणूस भूतात्मा म्हणजे सगळी माणसं, सगळ्यांचा आत्मा म्हणजेच मी कोणी वेगळा नव्हे. माझा आत्मा तोच त्याचा आत्मा, त्यांचा आत्मा तोच माझा आत्मा, सगळं विश्व हे माझंच. अशा दृष्टीने तो पाहू शकतो. भूतात्मा असं त्याची अशा प्रकारची भावना होते. आणि मग कुर्वन्नपि न लिप्यते म्हणजे त्याला मग कुठलीही त्याने कर्म करो त्याचा लेप त्याला लागत नाही. तो लिप्त होत नाही. त्या कर्माने तो लिप्त होत नाही. मला वाटतं आज मी इथे थांबते. 5:30 वाजले पण आज जरा लवकर थांबते. वेळेला घेणं जरा फारच कमी.